तर नमस्कार मित्रांनो, नाव आहे माझं रोशन जाधव. तर मित्रांनो, आज आपण अशा एक विषयाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे असं एक डेकून आहे, म्हणजे ती डेकून सगळ्यात वेगळे. म्हणजे भावानं विषय कसा माहितीये, डेकून कसं डोंगराला चावतं किंवा हाताला चावतं, तसं एक डेकून आहे. म्हणजे ती डेकून नाही, ती मूळव्याध आहे. ती मूळव्याध झाल्यापासून ही शिव्या द्यायला लागली. अशीच एक व्यक्तीबद्दल आज आपण बोलणार आहोत. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव आहे डीजे रीना. म्हणजे तिनं मशीनवर हागायचं सोडून इंस्टाग्रामवर हागाय आली. या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत. म्हणजे ही ताई हद्दी बाहेर केली. म्हणजे या भावानीला कसं वाटतं माहितीये का, म्हणजे मी शिव्या देऊन मी पॉप्युलर होणार, म्हणजे माझं व्हिडिओ व्हायरल होतात. पण ही हिचा गैरसमज आहे. या विषयाबद्दल आता आपण बोलणार आहोत. चला मग मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका. चॅनलवर नवीन आहे, चॅनलवर सबस्क्राईब करा. चला मग मित्रांनो, आपला न वेळ घाला होता, आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. एक असते चिव आणि एक असतो काऊ. काऊचं घर असतं शेणाचं आणि चिवचं घर असतं मेणाचं. एकदा काय होतं, आपलं वय काय ऐकताय काय ढकलवर. हे हसू का आम्ही? अगं फुटकुळे खाजोय, तुला फुटकुळे आली तर दाताने खरडत बसती तुझी अवस्था. क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. म्हणजे तुला लय घाण सवय. आणि काय म्हणे, एक मुलगी मुलाला म्हणते की जीवनात मला काहीतरी मोठं काम हातात घ्यायचं आहे. तेव्हा मुलगा म्हणतो, अगं वेडे, तू हातात घे, ते आपोआपच मोठं होत जाईल. आधी काही निबंध सांगते की एक मुलगा असतो एक मुलगी असती. त्या मुलीला मग मोठं काम घ्यायचं असतं. मग त्या मुलीला पण वाटतं, अगे शिंबूड खावे, ती रस्त्यावर हागणारी पोरांना सांग. क्या बढ़िया था गुरु. तू पण हातात घे, मग तुला पण कळेल केवढं मोठं केवढं नाही. कंट्रोल. मोबाईल तुझ्या मनात पाप आहे, जाऊ दे. थोडं का होईना मार्केटमध्ये तर नाव झालंच आमचं. नाहीतर आमची चर्चा त्या जळणाऱ्यांच्या बैठकीत. चारों तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे है बस मेरा नाम, रंगों भरी. ती जाऊ दे, सगळं एंट्री गॉगल घालून पण नसती मारली तरी पण तू डुकरा कसं दिसली असती. अगं जळण्यासारखं तुझ्याकडे काय आहे? अगं शेंबूड खावे, शेंबूड पोरग तुझ्या मुतून गेलं ना तरी पण तुला कळणार नाही मुतलंय का म्हणून कुठं मुतलंय ती. कळलं का? जळण्यासारखे मार्केट गाजवले. भाजीपाला बी काही तुला. त्याची भूक तर मुलींना पण असते. नाहीतर त्या मुलाची काय हिंमत तिला हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन जायची. बरोबर ना? नहीं 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 साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. म्हणता शरीराची भूक फक्त मुलांनाच असते. अरे आजकालच्या 9वी-10वीच्या मुलींना लेखाच असते. नाहीतर मुलांची काय हिंमत आहे तिला हॉटेलच्या रूम पर्यंत घेऊन जायची. अगं येडे भावाने, तू दुसऱ्यांचं कॉपी करून तू काय मोठं होणार नाही. तुला कळलं का? तुला पण माहितीये. आणि हा, तुला झेरॉक्स कॉपीवर बसवले तरी तुला झेरॉक्स कॉपी तुला छापणार नाही छापणार. कळलं का? ही तुला जाऊ दे. ताईला काय आता, ताईला बोलून पण उपयोग नाही. ताई फॉर्म मध्ये दुसऱ्याच रील्स मध्ये काढून अगं शिंबूड खाऊन मोठा होत नाही कोण, तुला पण माहितीये. दिदीला इतकं ज्ञान आहे, गावाची पोरं कुठं नेत्यात पोरीला ही पण माहितीये दिदीला. बघा दिदी कशी ज्ञान सांगती. गावाकडच्या पोरामध्ये आणि सिटी मधल्या पोरामध्ये काय फरक असतो माहितीये का? सिटी मधली पोरं म्हणतात हिला गार्डन मध्ये नेऊ की कॅफेत नेऊ, आणि गावाकडची पोरं म्हणतात हिला उसात नेऊ की कापसात नेऊ. हिला पण न्यायला पाहिजे ना उसात. ऊस काढायला तुझ्या मनात पाप आहे. खोपड़ी तोड़ साले. आधी कधीच लागू नको मित्रा. करिअर कडे लक्ष दे. कारण मुली या फुलपाखरासारखं असतात आणि फुलपाखरू कधीच एका झाडावर बसत नाही. ताई तुझं मला मन पटलं खरंच. माझं मन काळीच माझं आहे का नाही खरंच. काय भारी खरंच. तिला 150 पैकी 5 लाईक करून टाका खरंच माझ्याकडून. हा व्हिडिओ बघ. झोपेत बडबडण्याची सवय असून सुद्धा तो बिनधास्त आहे. कारण त्याच्या प्रेयसीचं जे नाव आहे ना, तेच बायकोचं पण आहे. मग या भावानीला कुणी तर शिकवा. या भावानीला डोक्यात कुणी तर टाळू. म्हणजे हिला तवा ज्ञानी. अगं ताई सगळ्यांची नाव ऐक नसते. तुला काय बोललो मी हिला? हा, अगं शिंबूड खाऊन मेंदू वाढतो का कधी? नाही ना. मग तिथं ज्ञान लगे. अगं दृष्टिकोन तुझा बदल. लय विचार पुढे चालल्या तुझं. इंडिया पुढे चालली पण तू अजून मागे. छोटी बच्ची हो क्या? लोक म्हणतात प्यार झुकता नाही.
पण मोकळी रूम भेटली ना, प्यार झुकता भी है, झोपता भी है, चौकता भी है और ठोकता भी है. झालं का? आंब्याच्या पुढे व्हिडिओ काढून एकदा उसात काढती, एकदा कापसात काढती, एकदा आंब्याच्या पुढे काढती. अगं तुझा विषय काय? सारखं तुला आंब्याची झाडं आणि कापसाची झाडं तुला दिसतात. म्हणजे तुला प्रॉब्लेम काय तुझा तीच सांगा आम्हाला. तिला पत्र्यावर बसवायला पाहिजे आणि त्याशिवाय काही सुधारणार नाही. वडाच्या झाडाखाली पुरली होती काळी काळी भावली, वडाच्या झाडाखाली पुरली होती काळी काळी भावली, आता तर सुधर छिन्नाला भावली. अगं चांगली गोष्ट सांगितली असती तर अजून पोरं चांगली सुधारली असती, पण नाही. हिला गाडीला शिव्या द्यायचे, पोरं बिघडायच्यात. अगं जेवढी बिघडली तेवढी तर चांगलीच मोठं व्हायला लागले, पण तू अजून बिघडवायला लागली. अगं बाबा, प्रेमात तीच पोरं एडी होतात जे संडासात बसून विचार बदला ओ विचार बदला गायचप खात्यात. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू, अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. अशी तंबाखू मळती कधी? मी तर पहिल्यांदा बघते बाबा अशी तंबाखू मळती. काय विषय तुझा? काय विषय? अगं पोरं सडाचा खाजत बसते किंवा डान्स करत बसते किंवा मुतत बसते, पण तुला का प्रॉब्लेम आहे? आणि पहिली गोष्ट म्हणजे ही काय विषय? हा अशी तंबाखू माहिती अशी नाही. आणि हा ती जिब्बा हे काढू नको, मला दुसरं आठवायला लागले. इथं हसणं बघून माझ्या काळीला भोक पडायला लागले. आणि हसती बघ कशी. अगं ही जणू काही युद्ध लढून आली. 100% लायक ना मुळव्यात झालाय, त्याच्यामुळे मुळव्यात झाल्यापासून मी व्हिडिओ बनवायला लागली अशी. हा ना असं मांडीव तुझ्या मनात पाप आहे, जाऊ दे. पिंपळाची सावली, सावली रे सावली पिंपळाची सावली. काय व्हिडिओ बघतोय मित्रा? तुझी आयटम मला हाकताना गावली. ही सगळ्यांची सामान आहे का नाही, हिला हाकताना गावते. मग खात जा ना. सावली रे सावली पिंपळाची सावली, सावली रे सावली पिंपळाची सावली. काय व्हिडिओ बघतोय मित्रा? तुझी आयटम मला हाकताना गावली. आता हसली तू, गावली. पुरी फक्त धोका देतात आणि आंटी मोका लाव कडी आणि बनव घोडी. हिला का दुकानातला काय बिस्किट पुडा वाटतोय काय? मी ह्याला उचलला आणि गेला पळून. अगं 8वीत नापास झालेली बाई, तुला म्हणजे लहान असताना काय डांबर खात होती काय? त्याच्यामुळे तुला डांबराकडे तुझं मेंदू झालाय. या सगळ्या अंटे एक नसत्यात, गांडीवर 4 चापट्या मारून पळवून लावते. नको असला विचार आम्हाला सांगत जाऊ नको. तुझा विचार तुझ्यापाशी ठेव. हिच्या घरच्यांनी खरंच व्हिडिओ पाहिजे ना, हिच्यामुळे ही कार्टी अशी येड्याकच करायला लागली. माझं मन म्हणायला लागले म्हणजे सगळ्यांना गर्लफ्रेंड नसल्यामुळं तिकडं जा. काय ताई म्हणजे काय बोलू मी आता? जाऊ दे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक केलं नसेल तर आता लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. हा व्हिडिओला म्हणजे या कोणी हेट देऊ नका. हा व्हिडिओ बघते एंटरटेनमेंट साठी. ए नाच ग, कसं टांग टांग नाचायला पाहिजे. एकदा का पायी घुंगरं बांधली की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात.